18 चेंडूचा खेळ संपलाय, धावा लागलेत बोर्डवर 10। चला एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अंतिम षटकाचं। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 22 आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करेल बालकृष्ण भोपी। फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या सजावटी होत आहेत, कारण सामना चुरशीचा होईल, परंतु घेऊ नका प्लीज। 6 चेंडू आणि 22 धावांची गरज। नितीन वर्सेस बालकृष्ण बॅटल। पहिलाच बॉल शॉट अँड पुल। नितीन तो मुमकिन पहिलाच बॉल त्याने पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा धमाका झालाय, आला हा संघर्षाचा सामना अजून मैदानामध्ये जिवंत आहे। हा सांगणारा षटकार मात्र मैदानामध्ये आलाय। बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा शॉट लेंथ राहिला, नजर ठेवली बॉलवर आणि शॉट अँड बॉल। क्या बात है, रोहित शर्मा स्टाईलला या बॉलला त्याने फिनिश केला। बघायचं अंतिमचे 5 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे 16। हा भरपूर लॉंग हिट राहिला खरं तर। 5 चेंडू आणि 16 धावांची गरज। नितीन आहे तो मुमकिन आहे, सामना अजून संपलेला नाही आहे, दिल थांब के बैठेगा। आणि मैदानात बघायचं आहे गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस बालकृष्ण बोपी 5 चेंडू आणि 16 धावा। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया। नितीन पाटील स्टार्ट टू एंड मैदानात खेळतोय, वन डाऊन ला आलेला खेळाडू आणि सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन सध्या मैदानात खेळ करत असताना दबाव दोघांवर आहे। 5 चेंडू आणि 16 धावा। दुसरा बॉल देखील व्हाट अ शॉट। 2 बॉल आणि 2 षटकार ठोकलेत नितीन पाटील आणि हा पठ्ठ्या मैदानामध्ये चाललाय, सामन्याला ओपन केलाय। एका क्षणासाठी सामन्याचं संपूर्ण चित्र पलटलं होतं आणि आता सामना बघू शकता। बघा काय शॉट राहिला, फ्लिक ऑफ द रिस्ट, फक्त फ्लिक केला आणि हा षटकार त्यांनी ठोकला। येणारे चेंडू 4, विजयासाठी 10 ची गरज। चार चेंडू 10 ची गरज नितीन पाटील। आता हरिग्राम संघाचं टेन्शन वाढलं, मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार, मागील 2 बॉल मध्ये 12 आलेत, 22 होते आणि षटकार हॅट्रिक आली। तर आमच्या ऑर्गनायझर टीम अमरशेठ शेळके आणि बट्टीशेठ शेळके यांच्याकडून एक स्मार्ट वॉच आणि 4 चेंडू आणि 10 ची गरज। अनबिलिव्हेबल मॅच, अविश्वसनीय सामना। दोन्ही संघ मी अगोदर म्हटलं होतं दोन्ही टीम या मॅच मध्ये हार मानणार नाही आणि नितीन पाटीलला ठोकलेले 2 षटकार फार निर्णायक राहिले सद्यस्थितीमध्ये। फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या सजावटी होते। पहिला बॉल मिड विकेटला, दुसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हा तिसरा बॉल। बालकृष्ण तयार, 4 चेंडू 10 ची गरज। पुन्हा एकदा त्या दिशेला आणि हा बॉल वन बाउन्स त्याने पाठवलाय, हा लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, आलाय हा चौकार। ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या बघू शकता आपण यॉर्करचा प्रयत्न केला, पायांवर ठेवण्याचा चेंडू प्रयत्न केला। संदेश या क्षणाला गोलंदाज वाचण्यासाठी धावतात, परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि नितीन पाटीलला चांगलाच फायदा घेतलाय। टेन्शनचा माहोल दोन्ही बाजूने। 3 बॉल 6, सामना अजूनही संपलेला नाहीये। 3 चेंडू 6 धावांची गरज। बघायचं आहे सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी लढत आहे। एक वेळ शांतता होती, आता मैदानामध्ये अचानक उष्णतेची लाट आली आहे। जबरदस्त ही लढाई, संघर्षाची लढाई, सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्याची लढाई। आता बघा टेन्शन वाढलंय, जीवामध्ये धाकधूक वाढली आहे आणि सध्या संदेश थोडस सुरुवातीला अगदी बघितलं सगळे नॉर्मल हार्ट रेट होते आणि आताच्या हार्ट रेट 3 चेंडू आणि रन पाहिजे 6, हार्ट रेट वाढलेत। श्वास मैदानामध्ये घेतला जातोय, परंतु गती भार आहे आणि श्वास घेण्याची गती, श्वास सोडण्याची गती तेवढीच। हा व्होल्टेज सामा, 3 चेंडू रन पाहिजे 6, कोण मानाबाजी। आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, थोडासा पडलाय, धरतोय, पडतोय, संघर्ष करतोय नितीन पाटील। मॅक्सवेलची खेळी आता आठवावी लागेल,
पडला जरूर बॉडी बॅलन्स बिघडले या बॉलवर बॉल थोडासा स्किड झाला भरपूर स्पीड ठेवला खर तर या बॉल मध्ये आता चेंडू आणि धावामधील अंतर बघू शकता शेवटचे उर्वरित 2 चेंडू विजयासाठी धावा पाहिजे 6 काय मॅच आहे जबरदस्त लढाई प्रेक्षकांना सामना आवडला असेल दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या 2 चेंडू आणि गरज आहे मैदानामध्ये 6 धावांची जोरदार टाळ्यानं स्वागत करूया दोन्ही टीमचं काय मॅच आहे 2-6 टॉप लागले की नाही हे बघायचं पंच सांगतायत की बॉडीला ब्रश करून बॉल मागे गेलाय करटी नजर होती पंचांची या बॉलवर बाउन्सर तिथे अटेम्प्ट केला शॉट अँड पूल नितीनला खेळता आला नाही या बॉलवर आणि इथे आला डॉट बॉल क्या बात आहे मैदानामधील अफलातूनी लढत साकारत असताना कोणाचा बाजा घुसताना मैदानामध्ये कोंडाळेल कोणाला मैदानामधून परतावं लागेल का मॅच आहे सामना कोणी जिंकू द्या कोपरोली आणि तुम्ही हरिग्राम दोन्ही टीमनं या स्पर्धेला या मॅच मध्ये हजारो चांद लावलेत दोन्ही टीमचा विशेष आभार या सामन्याला जी फाईट तुम्ही केली आहे कोण जिंकेल मला माहिती नाही परंतु या मॅच मध्ये बघायचं आहे इथून जी लढाई झाली आहे अंतिमचा 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज चला जे बसले ते उठलेत 1 मिनिट जर दोन्ही बाजूने एकदा स्ट्राइक सुटली तर ती रन ग्राह्य धरली जाईल या क्षणाला या गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून सांगतोय 1-6 आणि अंतिम बॉलर मिळाली विकेट आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये हरिग्राम संघानं हार्दिक अभिनंदन चला जल्लोष नक्कीच मैदानामध्ये होतो परंतु चांगली मैत्रीपूर्ण लढत राहिली दोन्ही संघ लाईन अप करा जिंकल्यानंतर जल्लोष जरूर होतो हरकत नाही परंतु संयमानं मैदानामध्ये ही लढत नितीन पाटील असं वाटलं होतं की हा सामना संपेल परंतु 3 बॉलमध्ये 6 रन नितीनला करता आला नाही शोकांतिका राहिली यस ओके सांडी पालकर सर आपलं म्हणणं योग्य रास्त करी या क्षणाला चुका होतात अभिनंदन दोन्ही टीमचं काय डीजे नाही ते सोसायटी वाले उद्या मॅच ठेवून देणार नाही आपल्याला तर चला दोन्ही संघ लाईन अप करा प्लीज तर खूप चांगलं अभिनंदन मी